श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. सकाळची सुरुवात मस्तीनं झाली की खूप छान वाटतं. आणि सगळ्यात पहिलं तुम्ही माझ्या हेअर्सला वगैरे एकदम इग्नोर करा, कारण मी सकाळी उठल्या उठल्या माझं पटदिशी आवरून म्हणजेच गडबडीत मी विसरूनच गेले की मला आज व्हिडिओ करायचा होता आणि मी ऑइल लावून घेतलं, त्याच्यामुळे माझे हेअर्स असे दिसत होते. पण सकाळची सुरुवात म्हटलं चला चहापासून करूया. म्हणजे मी तर चहा घेत नाही, पण घरातल्यांसाठी चहा करून घेतला. आणि आज होती भोगी, तर भोगीची अर्धी तयारी आईंनी रात्रीच करून ठेवली होती. म्हणजे जसं की भाज्या वगैरे निवडणं, सोलून ठेवणं, बाकीचं कट वगैरे करायचं होतं ते मी उठल्यावर चहा बनवत बनवत जसं की कांदा, टॅमॅटो, गाजर, परत असे छोटे बटाटे, वांगी असं सगळं चिरून वगैरे घेतलं आणि तयारीला लागले. आणि सकाळचं चहाचा नाश्त्याचा टायमिंग असला की पहिल्यांदा सगळ्यांना चहा लागतो. चहा वगैरे देऊन झाला की म्हटलं चला, इथे सगळ्या मिक्स भाज्या होत्या, मेथीची, तांदळीची, पालकची वगैरे, तर म्हटलं त्या आधी करून घेऊया. मग भोगी असेल तेव्हा सगळ्या भाज्या एकत्र करून खायला पण खूप छान वाटतं. बाजरीची भाकरी आणि भाज्या खूप कॉम्बिनेशन खूप छान असतं. जसं की मी रोजच डाएट पकडते, पण डाएटचा फरक काय माझ्या बॉडीवर मलाच दिसत नाही आहे. पण काय करणार, आपल्या मनाला शांती म्हणून थोडासा डाएट. पण आज पण माझा डाएट होणार नाही आहे, कारण रोज मी वेगळ्या वेगळ्या डाएट करून खूप कंटाळे आहे. पण ह्याच्यात पण बाजरीची भाकरी आणि भाजी असल्यामुळे काही जास्त टेन्शन नाही. त्याच्यासोबतच मी दही पण घेणार आहे. एक साईडला मी भाजी वगैरे करून घेतली आणि एक साईडला म्हटलं तयारी झालेलीच आहे, आपण आमटी पण करून घेऊया. मग इथे मी छोटे छोटे कट केलेले बीट, गाजर वगैरे, वाटाणा त्याच्या भाजीमध्ये थोडासा टाकून घेतला आणि वाफलायला टाकली. त्याच्यामध्ये थोडंसं तीळ वगैरे टाकून घेतलं. तुमच्याकडे कशी पद्धत आहे नक्की सांगा. आणि मी दोन्ही टाईमचं एकदाच करणार होत्या भाज्या, कारण का खायला आम्ही चौघंजणच असतो आणि छोट्या थोड्या क्वांटिटीमध्ये करण्यापेक्षा म्हटलं चला दोन्ही टाईमच्या भाज्या एकदमच करून घेऊया आणि संध्याकाळची भाकरी संध्याकाळी करायला येतील, आत्ता लागणार आहे तेवढ्याच करू. घरामध्ये पण आम्ही दोघंच जेवायला असतो आणि डबा द्यायचे असतात दोघांना, त्याच्यामुळे मी असं करून घेतलं दोन्ही टाईमचं एकदमच. एक साईडला आमटी करायला घेतली. ज्या सगळ्या भाज्या होत्या आधी धुवून वगैरे घेतल्या आणि टाकून घेतल्या. पण भोगी वगैरे मकर संक्रांत असली की वेगळीच मजा असते. मकर संक्रांत जास्त स्पेशल काय करणार नव्हते मी, कारण आमच्या घरात एक आजी एक्सपायर झाल्या होत्या भाऊकीतल्या, त्याच्यामुळे ते आम्हाला पण लागू होतं. त्याच्यामुळे घरातल्या घरातच म्हटलं करूया. तर इकडे मी तयारी वगैरे चालू करून घेतली. मम्मीला वगैरे कॉल करून घेतला आणि विचारलं तुझी तयारी झाली का, आणि कोणतं काम करायला लागले आणि ते होतंय लवकर आणि चांगलं होतंय असं कधीच होत नाही. किचनवर पूर्ण पसारा तर असतोच, पण माझ्याकडून हळदीचं पॅकेटच सांडलं. ते मला उचलण्यात, साफ करण्यात 15-20 मिनटं गेले मध्येच. म्हटलं चला आज तुमच्यासोबत माझं थोडंसं डेली रुटीन शेअर करूया. तसंच मी मिनी व्लॉग करणार नव्हते, मी साऊंडच देणार होते. पण आमच्या घराच्या इथून जाताना गाड्या खूपच असतात, त्यामुळे मला साऊंड अजिबात देता येत नाही. नंतर मला थोडीशी शांतता झाल्यानंतर 12च्या दरम्यान मग मी व्हिडिओ वगैरे करायला घेते, ते पण बेडरूममध्ये. तुम्हाला पण आत्तासुद्धा बाहेरचे आवाज येत असतील, कारण हायवे असल्यामुळे एवढ्या गाड्या ये जा करतात ना, काही विषयच नाही. आणि माझे हेअर्स वगैरे पण खूपच गळायला लागले आहेत. तर तुम्हाला काही गोष्टी माहीत असतील तर नक्की सांगा. आणि काय करणार, म्हणजे प्रत्येक गोष्टीकडे आपल्याला लक्ष द्यावे लागतं. मग इथे मी भाज्या वगैरे करून घ्यायची तयारी चालू केली आणि भाज्या पण तयार करून झाल्या. आणि तुमच्याकडे कशी पद्धत आहे भोगीच्या दिवशी हे नक्की सांगा. हे मी कंटेंट बॉक्स मिशोवरून ऑर्डर केला आहे. दाखवायचं कारण की याच्यामध्ये 1-2 आठवडे भाज्या आणि कोथिंबीरसुद्धा राहते आणि त्याला वाफ जाण्यासाठी, म्हणजे पॅक असल्यानंतर वाफ धरून राहतं, त्यामुळे भाज्या कुजतात. पण त्याच्याखाली एक लेअरचा जाळ्या आहे, त्याच्यामुळे अजिबात पाणी किंवा भाज्या सडणं हा प्रकार नाही आहे. खूप छान आहेत कंटेंट बॉक्स ते. तर तुम्हाला हवे असतील तर तुम्ही नक्की मिशोवरून ऑर्डर करा. आणि मी ते भाज्या वगैरे करून घेतल्या आणि म्हटलं चला त्याच्यावरती थोडंसं तूप घालू, कारण आमच्या घरामध्ये तूप तर खूप असतं पण खात तर अजिबात कोण नाही. म्हणून मी ती आयडिया केली आणि खायला पण खूप छान लागतं. तुम्ही पण एकदा ट्राय करा. आणि म्हटलं चला इकडे बाजरीच्या भाकऱ्या वगैरे करून घेऊया आणि त्याच्यावरती
मस्त असे तीळ टाकून घेतले. बाजरीची भाकरी तर मला खूपच आवडते, पण तीळ मी पहिल्यांदाच टाकले होते, म्हणजे मकर संक्रांतीलाच टाकतात. इथे माझी भाकरी तयार आहे करून. आणि जसं लहानपणीपासून मम्मीला बघत मोठं झालो आहे, म्हणजे ती काय करते काय नाही ते सगळं लक्षात आहे. त्याच्यामुळे मम्मीनं आम्हाला कधी स्वयंपाक शिकवायचा प्रयत्नच केला नाही, कारण आम्ही तिचा स्वयंपाक बघून, ती काय करते काय नाही सगळं बघूनच मोठं झालो आहे. त्यामुळे सगळ्या गोष्टी मम्मीच्या आमच्या लक्षात असतात. जसं तिनं केलं आहे तसंच आम्ही पण करतो. आणि माझ्या हातचा स्वयंपाक तर आमच्या घरात सगळ्यांना आवडतो. देवालाही प्रसाद वगैरे दाखवून घेतला आणि म्हटलं चला घरात थोडासा पसारा पडलेला आहे आवरून घेऊया. आणि आज पिवळा भात खायचा असतो, तर आई मला सकाळी सांगून गेल्या होत्या की आपल्या दोघींसाठी पिवळा भात कर. तर त्यापेक्षा म्हटलं चला सगळ्यांसाठीच मसाला भात करूया. त्यांचा डब्बाही भरून घेतला इथे रानात देण्यासाठी, बाबांचाही देऊन टाकला. आणि हे पण जातात बाहेर, पण हे दुपारचं टायमिंग झालं की घरी जेवायला येतात. मग सगळं व्यवस्थित करून घेतलं, त्यांचा डबा पॅक करून त्यांना दिला आणि आम्हीही दुपारी दोघं जेवायला बसलो. आणि दही तर कंटिन्यू आम्ही जेवणामध्ये दोघं ठेवतो, कारण जेवढं दही खाईल तेवढा आपल्या पोटाला गारवा असतो. म्हणजे एकदा सकाळी जेवण झालं की आम्हाला संध्याकाळपर्यंत अजिबात भूक लागत नाही. आणि ते मी खूपच हसत होते, कारण हे मला म्हणत होते एवढा व्हिडिओ छान काढलास तर खाताना पण त्यांना दाखव. तर म्हणले ठीक आहे. तर मी जेवण वगैरे करून घेतलं आणि माझी जी कामं राहिलेली होती ती करून घेतली. मशीनला तर मी सकाळीच कपडे लावली होती, पण वाळत घालायची राहिली होती. काही अर्धी कपडे मशीनमध्येच वाळून गेली होती. कपडे वाळून झाली, म्हटलं चला आपण थोडंसं फिरून घेऊया जेवण झालं म्हणून. तर मी अशी जेवण झालं सकाळचं किंवा संध्याकाळचं तर रोज फिरते. कधी कधी संध्याकाळी फिरत नाही, कारण थंडीचे दिवस आहेत, खूपच थंडी वाजते त्याच्यामुळे. पण मी रोजच असं करते, पण माझं वेटच कमी होत नाही आहे. हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे माझा. खूप डाएट किंवा म्हणजे वजन कमी करण्याचा प्रयत्न करते आहे, पण गेनच होते, लॉस काय होतच नाही आहे. तर अशी असते माझी डेलीची सुरुवात. आणि काही ना काहीतरी नवीन गोष्टी असतात. घर एकदम हायवेवर रस्त्यावरच आहे, त्यामुळे गाड्या सारख्या चालू असतात ऊसाच्या. आता ऊसतोड चालू आहे त्यामुळे मी मिनी व्लॉगच करायचा ठरवला आणि नंतर त्याला साऊंड देऊ असं म्हटलं. त्याच्यानंतर म्हटलं चला माझ्या रोजच्या दिवसातली छोटीशी गोष्ट तुमच्यासोबत शेअर करूया. इथे मी मेहंदीचे कोन वगैरे बनवते, तर त्याच्यासाठीच मी काल मेहंदी भिजत घातली होती. आधी मी त्याच्यासाठी तुम्हाला एक दाखवते. तर कोन बनवून घेऊया आधी आपण. आणि मध्ये थोडंसं अडकतंय वगैरे ते समजून घ्या. तुम्ही जर माझे व्हिडिओ इथपर्यंत पाहत असाल तर खरंच खूप खूप थँक्यू. कारण आपण नवीनच सुरुवात करतो आणि व्हिडिओवरती व्ह्यूज येऊ किंवा ना येऊ, आपण आपले व्हिडिओ करत राहायचे. भले 3-4 महिन्यानंतर 1 वर्षानंतर व्हिडिओ व्हायरल होतील. 100% यूट्यूबवरती व्हिडिओ व्हायरल होणार. इथे मी माझे कोन बनवून घेतले आणि रात्री भिजत घातली होती मेहंदी. ह्या मेहंदीमध्ये 10 कोन होतात, म्हणजे आपला डेलीचा कोन असतो त्याच्यापेक्षा थोडासा हा लहानच असतो, पण एकदम नॅचरली वगैरे कोन होतो तयार. इथे मेहंदी खूप छान तयार झाली होती, पण अजून मला त्याला पातळ करायची होती, म्हणून मी थोडंसं पाणी वगैरे घातलं आणि मस्त पातळ करून घेतली. असंच मी दिवसभर काय ना काहीतरी गोष्टी करत बसते. आणि माझा क्लासही असतो दुपारचा, पण आता आज भोगी आणि उद्या मकर संक्रांत आहे त्याच्यामुळे सुट्टी घेतलेली आहे मॅडमनी, त्याच्यामुळे मग मलाही सुट्टी. मग मी म्हटलं चला आज मला ऑर्डर आली होती कोणांची, 5 कोन हवे होते. मग मी त्याची तयारी रात्रीच करून ठेवली होती. म्हटलं चला आज कोन भरून घेऊया. तर असंच मी काय ना काहीतरी जुगाड दिवसभर करत असते. आणि उद्या मकर संक्रांत आहे म्हटल्यावर मला आजच रात्री कॉल आला होता की उद्या मला मेकअप हवा आहे. तर मला मेकअपची ऑर्डरसुद्धा आली. तर ऐकून खूपच छान वाटलं. म्हणजे काही ना काहीतरी आपण स्वतःला बिझी ठेवलं की कोणताही प्रकारचा प्रॉब्लेम आपल्याला होत नाही आणि एकटापणाही जाणवत नाही. तरी ते माझे कोन बनवून तयार आहेत. आणि मी ठरवलं की आज मोठा व्हिडिओ बनवूया, व्लॉग बनवूया. तर तुम्हाला आवडत असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि इथेपर्यंत माझा व्लॉग बघितल्याबद्दल खूप